आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई हो, तुम्ही तरी सांगा ना आजी, नाही एवढी मोठी जबाबदारी मी एक्झॅक्टली काय सांगणार मला? मीच सगळ्या चाव्या तिच्याकडे दिल्या होत्या आणि तू आता हे सगळं नाकारू शकत नाहीस, कळलं ना? ही नुसती जबाबदारी नाहीये ग, मान आहे हा. हा नाकारायचा नाही. आणि आज ना उद्या हे सगळं तुझ्यावर पडणारच होतं की नाही, मग आज घे, हो की नाही अरविंद? तुला काय वाटतं? आई तुम्ही बोलते ते 100% खरं आहे. हा आराध्या, हा चावीचा मान आहे, तो मान आई तुला देतायत. हा चाव्यांचा जुडगा तर तुझ्याकडेच असणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या लॉकरची चावी प्रत्येकाकडे असेल, पण संपूर्ण घरांच्या चाव्यांचा जुडगा तुझ्याकडे असणार आहे. हा. आणि आराध्या ग आजी म्हणते एवढं तर काय विचार करायचा त्यात, हो की नाही मम्मा? नाही बरोबर आहे, अगदी आईचं अगदी बरोबर आहे. फक्त तिची वेळ चुकली. म्हणजे? अरे म्हणजे आत्ता कुठे आराध्याची तब्येत थोडी ठीक होते, म्हणजे अजूनही आपल्याला माहिती नाही की तिला भास होत होते नाही, तिची मनस्थिती ठीक आहे का, वी ऑल डोंट नो. आणि त्यात आता शी इज प्रेग्नेंट. अशात हे सगळं कशाला? मम्मा, आराध्याला काही होणार नाहीये, ट्रस्ट मी. आणि तिला ते भास होत नव्हते, कोणीतरी हे घडवून आणत होतं, हे सिद्ध झालंय की ऑलरेडी. आणि ते कोण घडवून आणत होतं हे आपण शोधून काढूच. सासूबाई, मला माहितीये तुम्हाला माझी खूप काळजी वाटते, पण मला सुद्धा तुमची तेवढीच काळजी वाटते. आणि तुमच्यासाठी मी एवढी छोटीशी जबाबदारी सांभाळू शकत नाही का? कसं आहे, शेवटी तुम्हाला माझी जशी काळजी वाटते ना, मला त्रास झाला तर तुम्हाला सहन होत नाही. आणि तुम्हाला जर कामाचा एवढा स्ट्रेस असेल ना, तर मला अजिबात सहन होणार नाही. मी तुमच्यासाठी काहीही करू शकते. आणि ही एवढीशी जबाबदारी मी सांभाळू शकत नाही का? मी प्रेग्नेंट असले म्हणून काय झालं? आजी, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? सासूबाई, तुमचाही माझ्यावर विश्वास आहे ना? झालं तर मग अजून काय हवं? मी या चाव्या माझ्या जीवापेक्षा जास्त जपेन. मी काय म्हणतो यशोधरा, आता खरं म्हणजे ना सगळ्या जबाबदाऱ्या मुलांवर सोपवायला हव्यात. तू ते मेडिटेशन योगा करतेस ना, ते मला पण शिकव. आपण दोघंही करू ना. आपल्याला कसं असं रिलीफ, शांत वाटेल. काय आई? अगदी बरोबर. सुपर्ब आयडिया आहे डॅड. आणि खरं तर डॅड, मम्मा, तुम्ही दोघांनी आता आराम करायला हवा. ऑफिसची जबाबदारी सांभाळायला मी आणि अक्षय आहोत. घर सांभाळायला, तुमची काळजी घ्यायला आराध्य आहे. सासूबाई, नमस्कार करते. सासूबाई, आराध्या देसाई, हसतेस? काल तुझ्या वडिलांची काय अवस्था केली होती ती विसरलीस का ग? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आम्ही आता असं काहीतरी करू ना की तू आयुष्यभर विसरणार नाहीस की हा खेळ आमचा आहे आणि याचे नियम सुद्धा आमचेच आहेत.
यशोधरा सरनाईकचे. डू यू अंडरस्टँड? बेबी, आय मेक शुअर यू अंडरस्टँड. ताई कमाल आहेस ग तू. पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर. घरातल्या सगळ्या चाव्या तुझ्याकडे. वाव, व्हेरी नाईस. ही तर फक्त सुरुवात आहे. तू बघच आता मी काय करते. हो, पण असं खुश होऊन आणि गाफील राहून चालणार नाही. यशोधराबाई इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीयेत. त्या पलटवार नक्कीच करणार. त्यांनी पहिला वार पचवण्याआधीच मी दुसरा वार करणार आहे. त्यांना पलटवार करण्याची संधीच देणार नाही. बाळा, जे करशील ना ते विचारपूर्वक कर. जशी आम्हाला काळजी घ्यायला सांगतेस ना तशी तू पण स्वतःची काळजी घे. कारण हे युद्ध सोपं नाहीये. या युद्धातला शत्रू अनुभवी आणि घातकी आहे. बाबा, शत्रू जितका बलवान असतो ना तितकीच युद्धाला जास्त मजा येते. सासूबाई, मी माझे वार करायला तयार आहे. आता तुम्ही माझे वार झेलायला तयार राहा. बोल आलोक, काय म्हणतोस? काय सिरियसली? अरे पण असं कसं वागू शकते ती? नाही 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 नाही, हे बघ तू आधी शांत राहा. तू शांत राहा. तुझा डिसिजन योग्य आहे. मी तुला संध्याकाळी भेटून बोलूया आपण. ओके ओके ओके, टेक केअर. काय झालं? कोणाचा फोन होता? लोक असं कसं वागू शकतात मला काही कळतच नाहीये. इतका हॅपी गो लकी मुलगा आहे माहितीये, त्याच्या बाबतीत असं घडावं. काय झालंय नीट सांगशील का? अगं माझा जुना मित्र आहे आलोक नावाचा. त्याच्या बायकोचं त्याच्याशी लग्न होण्याआधी एक लग्न झालं होतं म्हणे. मग ते लग्न मोडलं आणि तिने आलोकशी लग्न केलं. पण मग आता त्यांच्यात काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम हा आहे की तिने हे आलोकला सांगितलंच नव्हतं. त्याला आता तिसऱ्या माणसाकडून कळतंय. किती शॉक बसलाय माहितीये त्याला. किती खोटेपणा आहे हा. असं का वागली असेल पण ती? म्हणे तिला भीती वाटत होती की तिने खरं सांगितलं आणि आलोक तिला सोडून गेला तर. काय कारण आहे? नाही, नवरा बायकोच्या नात्याचा बेस हा विश्वास असतो. जर तुमचा बेसच पक्का नसेल तर इमारत कशी उभी राहणार आहे? बरोबर आहे तुझं, पण आपण तिच्या बाजूने पण विचार करायला हवा ना. म्हणजे ती जर खरं सांगून ती जर त्याला गमावून बसणार असेल तर त्यामुळे तिने सांगितलं नसेल. आणि असं मुद्दाम खोटं कोण बोलेल? असं का वागेल कोणी? अगं माझं तेच म्हणणं आहे, एवढी भीती वाटत होती ना मग विश्वासात घेऊन खरं सांगायचं होतं नवऱ्याला. असं खोटेपणा करायची काय गरज होती? आणि खोटं ते खोटच असतं ग. ते कधी ना कधीतरी बाहेर येतच. आणि अशा प्रकारे बाहेर आलं की मग प्रॉब्लेम्स होणारच. म्हणजे तिने आधीच सगळं क्लिअर केलं असतं तर असं काही झालंच नसतं ना. नाही, हे बघ, प्रत्येक नात्यात विश्वास हवाच. पण मला वाटतं स्पेशली नवरा बायकोच्या नात्यात एक ट्रान्सपरन्सी असायला हवी. ट्रान्सपरन्सी असेल ना तर नवरा बायकोचं नातं घट्ट होतं. पण श्रेयस, कधी कधी ना माणसांपेक्षा परिस्थिती जास्त दोषी असते. म्हणजे तुला नाही का वाटत असं? आपणही आपल्या घरच्यांशी खोटं बोललोच आहेत ना. नाही 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 आराध्या, हे बघ, आपण जे खोटं बोललोय त्याने आपल्या नात्यात काही फरक पडतोय का? किंवा दुसऱ्या कोणाला काही नुकसान होणार आहे का? तर नाही. आपण आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलत नाही आहोत की आपल्याला भीतीच वाटते खरं सांगायला म्हणून आपण खोटं नाही बोलत आहोत. आपण सगळ्यांच्या चांगल्यासाठी खोटं बोलतोय. आणि मुख्य म्हणजे खरं काय आहे हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे. आपण एकमेकांपासून काही लपवत नाही आहोत. एकमेकांना काही खोटं सांगत नाही आहोत आपण. खूप फरक आहे त्याची बायको जे खोटं बोलली आहे त्यात आणि आपण दोघं जे खोटं बोललोय त्यात. हो, पण समजा म्हणजे उद्या असं कधी झालं की मी तुझ्यापासून काहीतरी लपवलंय किंवा मी खोटं बोलले तर तू मला माफ करशीलच ना? म्हणजे तू मला प्रॉमिस केलंयस की नाही
की तू आयुष्यभर माझी साथ देशील म्हणून? ऑफकोर्स. अगं माझा विश्वास आहे तुझ्यावर. मला माहिती आहे तू असं कधीच वागणार नाहीयेस. तू कधीच माझ्याशी खोटं बोलणार नाहीयेस किंवा माझ्यापासून काही लपवणारच नाहीयेस. पण असं का विचारतेस मध्येच? सहज म्हणजे अशी वेळ आलीच तर. तशी वेळ जर आलीच तर सगळं खरं सांगून टाकायचं मला. हे बघ, आपल्या नात्यात जी ट्रान्सपरन्सी आहे ना ती कधीही हरवता कामा नये. आणि त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं ना, त्या दोघांबद्दल, तर कोण चूक आहे कोण बरोबर आहे हे आपण जज करणं योग्य नाही. फक्त मला इतकंच वाटतं की एक खोटं त्या दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त करतंय आता. हे चुकीचं आहे की नाही? एनिवे चल, मी निघतो, मला उशीर होतोय. मीटिंग आहे ना, आणि येताना आलोकला भेटून येतो. जरा बोललो त्याच्याशी तर तेवढंच बरं वाटेल त्याला. येऊ? लवकर ये. आलोकची स्टोरी ऐकल्यानंतर ना मला कळतच नाहीये मी श्रेयसशी कसं बोलू. श्राऊ, मला इतकं टेन्शन आलंय ना. असं वाटतंय मी आत्ताच जाऊन ना श्रेयसला सगळं खरं खरं सांगून टाकू, नाहीतर पुढे जाऊन सगळं कठीण होईल. ताई, हे बघ मला कळतंय, पण असं उठून कधीही नाही सांगता येणार ना आपल्याला. आपलं ध्येय विसरून नाही चालणार आहे आपल्याला. कारण तुझी एक चूक आणि यशोधरा सरनाईकचा फायदाच फायदा आहे. आपण ही लढाई खेळण्याआधीच हरून जाऊ, कळतंय का तुला? अगं पण मला सतत असं वाटतंय की मी त्याला फसवते, त्याच्याशी खोटं बोलते. हे बघ ताई, असं काही नाहीये. हे सगळं आधी तुझ्या डोक्यातून काढून टाक. हे बघ ताई, तू त्याला फसवत नाही हे त्याला कळण्यासाठी आहे ना, तुला त्याचं मन जिंकावं लागणार आहे. तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे ना हे त्याला कळू दे. अगं पण त्याला कसं कळेल की माझं त्याच्यावर प्रेम आहे? म्हणजे त्याच्या समोर जाऊन मला काही बोलायची सांगायची हिंमतच होत नाहीये. तुला समोरासमोर सांगता येत नसेल तर मी एक सुचवू तुला. हां, तू त्याला मेसेज कर. पण त्याला माझ्या फिलिंग्स कशा कळतील मेसेजवर? बरं मग व्हॉइस नोट पाठव ना, त्यावरून कळेलच त्याला. अगं पण त्याने ती व्हॉइस नोट ऐकली जरी तरी त्याने मला माफ केलंय की नाही हे मला कसं कळेल? तू काहीतरी हिंट दे ना त्याला. म्हणजे बघ, जर त्याने तुला माफ केलं असेल तर त्याला ऑफिसमधून येताना फुलं फुलं घेऊन यायला सांग. तू पहिल्यांदा कुठे भेटली होतीस त्याला? फुलांच्या दुकानात ना? मग नाहीच आयडिया. पण मला तर तुझ्यासमोर थोडंसं ऑड वाटतंय आणि कॉन्सन्ट्रेट पण होणार नाही. बरं बाई, मी जाते, पण मी गेल्यानंतर नक्की रेकॉर्ड करशील. हा, श्रेयस, काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय तुला. कसं सांगू, कुठून सुरुवात करू, खरं तर मला कळत नाहीये. कारण आत्ता मी जे तुला सांगणार आहे ते ऐकून तुला धक्का बसणार आहे. मी अनुष्का रत्नपारखी नसून आराध्या देसाई आहे, जी तुला फुलांच्या दुकानात भेटली होती. खरं तर माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केलं होतं. तेव्हा माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं. आपण एकत्र राहायला लागलो, एकत्र वेळ घालवायला लागलो. हळूहळू तू मला कळत गेलास आणि नकळत मी तुझ्या प्रेमात पडत गेले. श्रेयस, मला सुरुवातीपासूनच नेहमी असं वाटत आलंय की मी तुझ्याशी खोटं बोलते, एका अर्थी तुला फसवते. पण खरं सांगू, हे सगळं मी माझ्यावर, माझ्या कुटुंबावर झालेल्या अन्यायासाठी
आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करत आले. मला मला तुला हे सगळं कसं सांगू कळत नव्हतं, कारण तुझ्या समोर येऊन हे सांगण्याची हिंमतच होत नव्हती. म्हणून हे असं सांगते. मला तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं कधीच, आणि मला तुला अंधारातही ठेवायचं नव्हतं. म्हणून आज सगळं खरं खरं सांगते. माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे, आणि मला माहिती आहे तू मला माफ करशील आणि माझ्या प्रेमाला समजून घेशील. माझा तिरस्कार करणार नाहीस. तू जर मला माफ केलं असशील तर घरी येताना फुलं घेऊन येशील. म्हणजे मी समजून जाईन की तू मला माफ केलंयस. हो मी पोचून बघतो. येस डोंट वरी. थँक्यू. ओके. हा मी पोचतो तिथं. मी पोचलो. अहो मामा काय? अहो मामा अरे श्रेयस सॉरी फुटला फोनचा. सॉरी श्रेयस सॉरी. मी जरा गडबडीत होतो. मी रिपेअर करून आणतो. नको काही नको. मला आता ऑफिसला जायचं. मी करतो वाटेत. द्या इकडे. श्रेयस सॉरी माझ्याकडून चूक झाली ना. मला प्रायश्चित्त म्हणून मला मोबाईल मी रिपेअर करून आणतो श्रेयस. अहो मामा मी दिवसभर कॉन्टॅक्ट कसं करणार लोकांना? श्रेयस हा तुझा पर्सनल फोन आहे ना. तुझ्याकडे ऑफिसचा फोन आहे. ऑफिसचा गोंधळ होणार नाही. हा फोन मी रिपेअर करून आणतो. दे ना प्लीज. अहो काय मामा सकाळी कामावर निघायच्या वेळेला घाईघाईत करता तुम्ही. निघालास का तू? हो निघालो डॅड. आता ऐक ना, जरा बोलायचं होतं. बोला ना. हे बघ श्रेयस, आराध्याला खुश ठेवणं ही आता आपली जबाबदारी आहे. तिचं मन कसं आता प्रसन्न राहायला हवं. त्या ऑफिसच्या कामात स्वतःला जास्त गुंतवून घेऊ नकोस. अक्षय आणि मी आहेच. आराध्याकडे लक्ष दे. तिला काय हवं नको ते बघ. खरं सांगू का डॅड, मी ऍक्च्युअली मगाचपासून विचार करतोय की मला तिला काहीतरी सरप्राईज द्यायचंय. फक्त काय सरप्राईज द्यावं काही सुचत नाहीये मला. श्रेयस मी सुचवू का? तू आहे ना आराध्याला फुलं दे. चांगली कल्पना आहे. तर बायकांना एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देण्याची काही गरज नसते. एखादा मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाचं फुल प्रेमाने दिलं ना की बायका खुश होतात. नाही आणि आराध्या तशीच आहे. सिंपल आहे ना ती खूप. तिला फुलं खूप आवडतात. बेस्ट आयडिया आहे. मी फुलं आणतो तिच्यासाठी. बाय द वे तुम्ही कुठे जाता? मी ड्रॉप करू का तुम्हाला? चालेल ना. या. मी आलो. श्रेयस देवा, आता माझं प्रेम तुझ्या हातात आहे. श्रेयसचा कुठलाही गैरसमज होऊ देऊ नकोस. आई आपला श्रेयस कसा स्मार्ट आहे ना. मला वाटलं तो त्याचा मोबाईल सहजासहजी मला हातात देणार नाही. म्हणजे कुठं तुटलाय फुटलाय हे सगळं चेक करेल. तसाही तो मला त्याचा मोबाईल हातात देतच नव्हता. पण मी त्याला खूप कन्व्हिन्स केलं. तेव्हा कुठे त्याने मला मोबाईल दिला. आणि ताई आपलं नशीब खूप बळवंत. बघा ना, मोबाईल तुटला असला तरी बंद झाला नाही. आता ऑन करशील? हो ताई ऑन करतो. ऑन झाला की यातली आपण व्हॉइस नोट ऐकू. ऑन झाला ताई. पण ताई पासवर्ड आहे. पासवर्ड काय असेल? हा आराध्या असेल. आराध्या नाही काय असेल? 1501. 1501. 1501. अरे वा, मोबाईल अनलॉक झाला ताई. वा, तुला कसं माहिती ताई? कारण श्रेयसच्या फोनचा पासवर्ड आमची जन्मतारीख आहे.
श्रेयस, काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय तुला. मी अनुष्का रत्नपारखी नसून आराध्या देसाई आहे, जी तुला फुलांच्या दुकानात भेटली होती. खरं तर माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केलं होतं. आज तू मागशील ते द्यायला आम्ही तयार आहोत. आम्ही ते तुला देऊ. नाही ते खरंच यू आर नॉट अवेअर तू काय केलंयस. ही व्हॉइस नोट जर श्रेयसने ऐकली असती तर आमचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. संजय, थँक्यू. आता एक काम कर, स्क्रीन रिप्लेस कर आणि फोन श्रेयसला देऊन टाक. आणखीन एक महत्वाची गोष्ट, श्रेयस आणि आराध्यावर आपल्याला लक्ष ठेवायचंय. श्रेयसला फुलं घ्यायला मदत करशील अँड सी टू इट की आराध्याला हे नाही कळलं पाहिजे की श्रेयसने व्हॉइस नोट ऐकली नाहीये. हा ताई. ओके 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 ताई, ते डिलीट कर ना. थँक्यू अगेन. मी येतो.